एम्ब्युलन्स? ती एम्ब्युलन्स नाही, ॲम्ब्युलन्स आहे. ॲम्ब्युलन्स. जर तुम्हाला पण विली सारखं बरोबर उच्चार करायचे असतील तर डाउनलोड करा कुकू टीव्ही किड्स ॲप आणि एव्हरीडे कुछ नया सीखो. कुकू टीव्ही. काय झालं? तुम्ही पार्कमध्ये का नाही आहात? तू जाऊन बघ, पार्क किती घाण आणि अस्तव्यस्त झालंय. पार्कमध्ये खाण्याचे रॅपर्स पडलेले आहेत. असं वाटतंय सफाई करणाऱ्या अंकलने पार्कची सफाई नाही केली. खूप बदबूदार आहे. आपल्याला असं पार्कमध्ये नाही खेळायला पाहिजे. चला आपण सफाईवाल्या अंकलला शोधूयात आणि त्यांना साफ करायला सांगूयात. ओ, चला सफाईवाल्या अंकलला शोधूयात. आपल्याला सफाईवाले अंकल भेटत नाहीयेत. चला चौकीदारवाल्या अंकलला विचारूयात. अंकल, तुम्हाला माहित आहे का सफाईवाले अंकल कुठे आहेत? ते काही दिवसासाठी आपल्या गावामधून चालले गेलेत. अरे नाही, मला असं वाटतं आपल्याला सगळ्यांना घरी जावं लागेल. बाय मित्रांनो. तू एवढ्या लवकर घरी कसं काय आलास? आई, पार्क खूप घाणेरडा आहे. चारी बाजूला खूप कचरा आहे आणि वासही येतोय. अशा ठिकाणी आम्ही कसं खेळू शकतो? का? काल त्याला साफ नव्हतं केलं का? क्लीनर अंकल काही दिवसांसाठी त्यांच्या गावी गेलेले आहेत. पण तुम्ही तो कचरा कूडेदानमध्ये का नाही फेकत? पण आई, सफाई करणाऱ्या अंकलचं काम आहे कचरा उचलणं आणि कूडेदानमध्ये फेकणं. ही आपली जबाबदारी नाही का की आपल्या आसपासचा एरिया स्वच्छ ठेवणं? जसं आपण आपल्या घराला साफ करतो, पार्कला साफसुथरं ठेवण्याची पण आपली जिम्मेदारी आहे. जर कोणी दुसरा पार्कची देखभाल करत आहे, याचा अर्थ असा नाही की आपण कचरा टाकू. जर तुम्ही तो कचरा कूडेदानमध्ये टाकला असता तर तुम्ही पार्कमध्ये खेळला असता. आई, मी वचन देतो की मी कचरा नेहमीच कूडेदानमध्ये टाकत जाईल आणि पार्कला स्वच्छ ठेवेल. मी आणि माझे मित्र आज पार्क साफ करणार. ठीक आहे आई, अलविदा. मला सफाई करायची आहे. वाव, पार्क किती स्वच्छ आहे. आपण करून दाखवलं मित्रांनो. साफ सुथऱ्या पार्क मध्ये खेळणं किती चांगलं वाटत आहे. माझ्या आईने मला सांगितलं की तिला माझ्यावर गर्व आहे कारण मी सफाई केली. माझ्या आईला पण माझ्यावर गर्व आहे. हे ऐकून खूप चांगलं वाटलं. मित्रांनो, लगेचच आपण ठरवूयात, जसं आपण आपल्या घराला साफ ठेवतो तसं आपण पर्यावरणाला साफ ठेवूयात. हो नील, आपण करूयात. चला मित्रांनो, खेळूयात. चला.